तर आज आपण या लेक्चर मध्ये सुद्धा एक्सरसाइज 1.1 आहे त्याचं सोल्युशन बघणार आहे। तर हे एग्जांपल आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x log of tan cube x into sin raised to 4x into x square plus 7 raised to 7 याला आपण जर y मानलं आणि याच्यासाठी जर आपण लॉगॅरिथमचा रूल log of m into n into p is equal to log of m plus log of n plus log of p हा जर रूल यूज केला तर याचं log of tan cube plus log of sin raised to 4 plus log of x square plus 7 raised to 7 हे या रूलचा वापर केल्यानंतर होते। पण पुन्हा हे tan cube x हे tan x raised to 3 लिहिता येते, हे sin x raised to 4 लिहिता येते, याचा काय प्रश्नच नाही। तर याच्यासाठी मला पुन्हा कोणता रूल यूज करावा लागेल, log of m to the power n is equal to n into log of m हा जर रूल यूज केला तर पॉवर 3 आहे ती पुढे येईल म्हणजे log of tan x होईल 4 into log of sin x 7 into log of x square plus 7 हे होईल। म्हणजे हे दिलेलं फंक्शन जे कॉम्प्लिकेटेड मध्ये होतं प्रोडक्ट मध्ये आणि हे लॉगॅरिथम जर फंक्शन असेल तर लॉगॅरिथमचे रूल यूज करून काय केले आपण हे सिंपल फॉर्मॅट मध्ये घेऊन आलोय। आता याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचंय, हे आपलं y आहे तर y चं डेरिव्हेटिव्ह dy dx होईल इज इक्वल टू dy dx ऑफ ही जी काय आहे ती राईट हँड साइड असेल। आता प्लस असल्यामुळे काय होईल, याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल, याचं सेपरेट आणि याचं सेपरेट। पण हे घेताना 3, 4 आणि 7 हे कॉन्स्टंट्स आहेत त्यामुळे ते कॉन्स्टंट काय येत आहेत डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येतील आणि राहतील डेरिव्हेटिव्ह ऑफ log of tan x log of sin x आणि log of x square plus 7 चं घ्यावं लागेल। पण या ज्या ब्रॅकेट मधल्या क्वांटिटी आहेत tan x sin x आणि x square plus 7 याला जर थोडा वेळ आपण f of x मानलं तर मला log of f of x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करावे लागतील या तिन्ही ठिकाणी आणि ते फॉर्म्युले आहेत log of f of x is equal to 1 upon f of x into derivative of f of x। त्याप्रमाणे याचं डेरिव्हेटिव्ह होईल 1 upon tan x into derivative of tan x तसंच 1 upon sin x into derivative of sin x आणि दुसऱ्याचं 1 upon x square plus 7 into derivative of x square plus 7। आता पुढचं टार्गेट असेल आपलं या डेरिव्हेटिव्हज फाइंड आउट करायचं। तर या डेरिव्हेटिव्ह d by dx of tan x काय होईल sec square x होईल, तसंच d by dx of sin x हे cos x होईल आणि x square plus 7 चा डेरिव्हेटिव्ह 2x होईल। पण हे tan x हे sin x upon cos x लिहितो, sec square हे 1 upon cos square, cos upon sin काय होईल cot होईल, 7 into 2x 14x upon डिनॉमिनेटर आहे असा होईल। पण इथं cos x ला एक cos जाईल आणि काय राहतंय sin x into cos x राहतंय इथं। पण जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 sin x into cos x हा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, त्यामुळे मी 2 ने डिवाइड करतोय आणि 2 ने मल्टिप्लाय करतोय तर याची व्हॅल्यू होईल sin 2x, पण 3 into 2 काय होईल 6 आणि ह्या टर्म आहे अशा कॅरी फॉरवर्ड पुढच्या स्टेपला होतील आणि पण 1 upon sin काय होतं cosec होतं। त्याप्रमाणे हे एक्झाम्पलचं सोल्युशन आपल्याला मिळून जाईल। तर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे। तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे log of root of 1 minus cos 3x upon 1 plus cos 3x। तर याला आपण y मानलं आणि हे सिंपल फॉर्म मध्ये आणायचे आपल्याला। तर याच्यासाठी स्टँडर्ड फॉर्म्युला कुठला आहे तर 1 minus cos of theta असेल तर काय होतं 2 sin square 2 sin square theta by 2 आणि 1 plus cos theta असेल तर काय होतं 2 cos square
थीटा बाय 2. म्हणजे इथे अँगल जर थीटा असेल तर त्याचे हाफ अँगल आहे 2 sin स्क्वेअर मध्ये, आणि इथं पण तसंच प्लस मध्ये आहे 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2. मग इथे अँगल 3x आहे, त्याच्याप्रमाणे अँगल काय होणार आहे 1 मायनस, हा जर फॉर्म्युला मी इथे यूज केला तर 2 sin स्क्वेअर 3x बाय 2, 2 cos स्क्वेअर 3x बाय 2, या 2 ला 2 काय होणार आहे कॅन्सल होईल, पण sin स्क्वेअर अपॉन cos स्क्वेअर काय होतं tan स्क्वेअर होईल, म्हणजे रूट ऑफ tan स्क्वेअर होईल, आणि रूट ऑफ tan स्क्वेअर मध्ये काय होणार आहे पुन्हा या रूटला हा स्क्वेअर निघून जाईल आणि फक्त ब्रॅकेट मध्ये tan ऑफ 3x बाय 2 राहील. मग हे दिलेल्या फंक्शन पेक्षा एकदम सिंपल फॉर्म मध्ये आलं तर आपल्याला याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचंय x घ्यायचंय. तर हे y ची टर्म आहे, y चं डेरिव्हेटिव्ह इनटू dy dx ऑफ ही टोटल टर्म. पण याला थोडा वेळ मी काय म्हणतोय, हे जे फंक्शन आहे त्याला f ऑफ x जर मानलं तर log ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करावा लागेल की जे तो 1 अपॉन f ऑफ x इनटू f डॅश ऑफ x आहे. म्हणजेच काय होईल 1 अपॉन tan इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan फंक्शन होईल, 1 अपॉन tan इनटू dy dx ऑफ tan होईल. पण हे 1 अपॉन tan काय होतं cot होतं, आणि tan चं डेरिव्हेटिव्ह हे काय होईल sec स्क्वेअर होईल. पण इथं याला पुन्हा काय मानावं लागेल थोडा वेळ मला f ऑफ x, म्हणजे tan ऑफ f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह हे sec स्क्वेअर f ऑफ x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x होईल. मग cot ची व्हॅल्यू मात्र cos अपॉन sin होईल, या sec स्क्वेअर ची 1 अपॉन cos स्क्वेअर होईल, आणि 3x बाय 2 चं डेरिव्हेटिव्ह 3 होऊन जाईल. एक cos च्या टर्मला एक cos ची टर्म निघून जाईल, आणि हे 2 हे sin 3x बाय 2 आणि हे cos 3x बाय 2 याचा एक फॉर्म्युला तयार होईल, तो म्हणजेच काय sin ऑफ 2 इनटू 3x बाय 2, आणि हे 3, किंवा इथं काय केलंय 2 2 ऍडजस्ट केलंय हे 2 घेण्याच्या ऐवजी. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, दोन्हीचा पण मीनिंग काय होणार आहे, या 2 ला हे 2 कॅन्सल होतंय, मी हे 2 घेतोय म्हणजे 3 न्यूमरेटरला राहून sin ऑफ 2 इनटू 3x बाय 2 होईल. पण या 2 ला पुन्हा हे 2 कॅन्सल होईल आणि sin 3x होईल. आपण 1 अपॉन sin काय होतं कोसेक होतं, त्याप्रमाणे हे सोल्युशन मिळेल. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, एक्सरसाइज 1.1 मधील पुन्हा सेम तसंच एक्झाम्पल आहे, पाठीमागचं आहे तसं. तिथं 1 प्लस 1 मायनस कॉस थिटाचा वरती फॉर्म्युला वापरला, 1 प्लस साइन थिटाचा खाली वापरला. आता आपल्याला इंटरचेंज करून त्याच टाइपचे फॉर्म्युले वापरायचे. फक्त आपला जो थिटा आहे तिथं 3x होता आणि इथं 5x बाय 2 आहे, एवढा चेंज आहे, बाकीचं काही नाही. त्याप्रमाणे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. मग हे दिलेलं फंक्शन याला y जर मानलं तर इथं पुन्हा 1 प्लस कॉस थिटा काय आहे 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2, आणि 1 मायनस कॉस थिटा आहे 2 sin स्क्वेअर थिटा बाय 2 वापरलं तर थिटाची व्हॅल्यू ही 5x बाय 2 आहे. मग त्याला बाय 2 केलं तर 5x बाय 4 होणार आहे. तर हे 2 cos स्क्वेअर 5x बाय 4 आणि 2 sin स्क्वेअर 5x बाय 4, या 2 ला 2 कॅन्सल होईल, पण cos स्क्वेअर अपॉन sin स्क्वेअर काय होणार आहे cot स्क्वेअर 5x बाय 4, आणि पुन्हा या रूटला हे स्क्वेअर निघून जाईल आणि cot ऑफ काय होईल 5x बाय 4 होईल, आणि बाकीचं हे लॉगॅरिथम फंक्शन आहे असं. आता याला इक्वेशन नंबर 1 हे y इक्वल टू आहे, याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू काय घेतोय आपण x घेतोय, तर y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि dy बाय dx ऑफ हे होईल. पण इथं पुन्हा काय म्हणणार आहे आपण याला थोडा वेळ f ऑफ x मानणार आहे, म्हणजे log ऑफ काय होईल f ऑफ x इज इक्वल टू 1 अपॉन f ऑफ x इनटू dy बाय dx ऑफ f ऑफ x होईल. पण पुन्हा 1 अपॉन cot हे काय होणार आहे tan होणार आहे, आणि cot चं डेरिव्हेटिव्ह काय होतं, याला पुन्हा या स्टेप इथं डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी याला थोडा वेळ पुन्हा f ऑफ x वर मांडलं तर cot ऑफ f ऑफ x इज इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ f ऑफ x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x होईल. त्याप्रमाणे हे डेरिव्हेटिव्ह घेतलं आपण. पुन्हा याचं डेरिव्हेटिव्ह काय होईल 5x बाय 4 चं 5 बाय 4 होईल. 5 बाय 4 कॉन्स्टंट असल्यामुळे तो आउटसाइडला येईल, आणि x चं डेरिव्हेटिव्ह 1, आणि बघूया याचं सिम्प्लिफाय कसं करता येईल. तर tan होतं ते sin अपॉन cos लिहिलं, आणि जे कोसेक होतं मायनस कोसेक होतं त्याचं मायनस इथं दिलंय, आणि कोसेक स्क्वेअर होतं त्याचं 1 अपॉन sin स्क्वेअर. पण एका साइडला एक sin ची टर्म निघून जाते, आणि एक sin जे राहिले ते cos राहिले,
ते साइन इंटू कॉस लिहिले आणि 2 न मल्टिप्लाय आणि डिवाइड केलंय आणि हे 5/4 आहे असंच. आणि याचा फॉर्म्युला काय आहे, 2 sin थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू साइन ऑफ 2 टाइम्स थिटा. आणि इथं काय होणार आहे, 2 ला 2 कॅन्सल होऊन 2 शिल्लक राहील 5/2 आणि इथं पण काय होईल, साइन ऑफ 5x/2 होईल. पण 1/sin काय होतं, कोसेक होतं, त्यामुळे -5/2 इंटू कोसेक ऑफ 5x/2 हे आपलं सोल्युशन. नेक्स्ट पुन्हा याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, हाफ अँगल फॉर्म्युलेज यूज करायचे. हे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, त्याला आपण y मानलं, पण यासारखं फंक्शन आपण ऑलरेडी पाठीमागच्या 1-2 लेक्चर मध्ये बघितले. तर इथं x डिग्री होतं आणि इथं पण x डिग्री होतं, पण या डिग्रीचं कन्वर्शन रेडियन मध्ये घेऊन आपण काय केले, अशा प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले. तर हे तुम्हाला डायरेक्ट सिम्प्लिफाय फॉर्म्युला यूज करून हे केलंय, किंवा तुम्हाला हिंट देतो याचं सिम्प्लिफाय तुम्ही सुद्धा करू शकता. तर हे sin x ला मी काय ठेवणार आहे, 2 sin x/2 इंटू cos x/2 आणि याची व्हॅल्यू cos square x/2 प्लस sin square x/2, म्हणजे हेच काय होईल, cos square x/2 प्लस sin square x/2 मायनस 2 sin x/2 इंटू cos x/2, की जेणेकरून cos x/2 मायनस sin x/2 ब्रॅकेट स्क्वेअर होईल. तसंच हे काय होणार आहे, जनरली वरती मायनस आहे आणि खाली प्लस टर्म आहे, आणि याचं काय होईल, cos square x/2 प्लस sin square x/2 प्लस 2 sin x/2 इंटू cos x/2 हे cos of x/2 प्लस sin of x/2 त्याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल. आणि दोघांचे पण स्क्वेअर असल्यामुळे त्या दोघांच्या पण स्क्वेअरला काय होणार आहे, हे स्क्वेअर रूट निघून जाणार आहे. आणि पुन्हा हे 1 ची व्हॅल्यू tan π/4 ठेवली आणि इथं हे ठेवल्यानंतर काय होणार आहे तुमचं tan of π/4 मायनस इथं जनरली काय होणार आहे आपलं, याची व्हॅल्यू थीटा नसून x/2 आहे. तर मी इथं जनरल फॉर्म्युला वापरलाय, तो डायरेक्ट इथं थीटा झालाय, पण इथं थीटा नाही तर x/2 आहे. मग याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं म्हटलं तर याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x घेतलं तर log ऑफ tan ऑफ π/4 मायनस इथं काय आहे x/2, पण हे जे आपल्यासाठी असेल थोडा वेळ f(x) असेल. मग जर याला f(x) मानलं तर log ऑफ f(x) काय होतं, 1/f(x) इंटू d/dx ऑफ f(x). पण इथं काय आहे, आपली थोडीशी रायटिंग मिस्टेक झालेली आहे, प्रिंटिंग मिस्टेक झाली, म्हणजे हे काय आहे आपलं x/2 आहे. पण 1/tan काय होतं, cot ऑफ π/4 मायनस x/2 आणि tan चं डेरिव्हेटिव्ह काय होतं sec² f(x), आपल्यासाठी f(x) असेल sec² f(x) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). तर हे या पद्धतीने होईल जाईल. मग हे दोघांचं सिम्प्लिफाय करूयाच, आणि हे π/4 चं डेरिव्हेटिव्ह 0 होईल आणि मायनस x/2 चं -1/2 डेरिव्हेटिव्ह होईल, ते -1/2 केलंय. आणि जे बाकीच्या 2 टर्म आहेत त्याचं सिम्प्लिफाय जर करायचं झालं तर मी याच्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरलाय, cot ऑफ याला थोडा वेळ थीटा मानलं, sec² ऑफ थीटा जर यूज केलं तर आपल्याला काय मिळून जाईल, 2 cosec ऑफ 2 थीटा मिळून जाईल. जर तुम्हाला याचं पण व्यवस्थित हे कसं आलं जर समजत नसेल तर cot इक्वल टू काय लिहिता येईल, cos थीटा पण sin थीटा लिहिता येईल, आणि sec² चं काय होईल 1/cos² ऑफ थीटा होईल. हे जर मी अजून सिम्प्लिफाय केलं, cos थीटाला एक cos थीटा कॅन्सल केलं, sin थीटा इंटू cos थीटा राहतंय, पण त्याच्या जोडीला जर मी 2 न मल्टिप्लाय ने डिवाइड केलं तर हे sin ऑफ 2 थीटा होईल, पण हे sin ऑफ 2 थीटा वरती जाऊन काय होईल cosec ऑफ 2 थीटा होईल, आणि हे 2. तर या प्रमाणे फॉर्म्युला यूज करून काय होईल याचं 2 cosec ऑफ 2 टाइम्स थीटाची व्हॅल्यू काय असेल इथं π/4 मायनस x/2 असेल. तर हे
पुन्हा काय होणार आहे, हे -1/2 इथं येईल, मायनस इथं देऊन आणि 2 ला 2 कॅन्सल होईल आणि कोसेक ऑफ 2 न जर मल्टिप्लाय केलं तर 2 × π/4 हे π/2 होईल आणि 2 × x/2 हे x होईल. तर हे तुमचं सोल्युशन मायनस कोसेक ऑफ π/2 मायनस x असं होईल. तर नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये log of 4(2x) into this bracket raised to 3/2 आहे. तर याला आपण y मानूया. y आहे असं फंक्शन घेतलंय, पण याच्यामध्ये काय आहे, कुठली दोन फंक्शन प्रोडक्ट मध्ये आहेत, तर ही दोन फंक्शन आहेत ती प्रोडक्ट मध्ये आहेत. म्हणजे आपल्याला कोणता रूल यूज करावा लागेल, log of m into n is equal to log of m plus log of n. हा जर मी रूल यूज केला तर log of 4(2x) होईल प्लस log of this bracket raised to 3/2 होईल. पण पुन्हा मला पुढच्या स्टेपला जर यूज करायचं म्हटलं तर हे कुठल्या फॉर्म मध्ये वाटतंय, तर log of, तर याचं सिंप्लिफिकेशन नेक्स्ट स्टेपला करताना log of m to the power n असेल तर हेच काय होईल, n into log of m असा फॉर्म्युला मला यूज करावा लागेल. इथं n ची व्हॅल्यू काय असेल, 2x असेल आणि इथं n ची व्हॅल्यू काय असेल, 3/2 असेल. तर नेक्स्ट स्टेपला काय होणार आहे, याचं हे 2x पुढे आला आणि पुन्हा घेतलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. इथं 2x होतं ते 4(2) केलं या एक्झाम्पल मध्ये, तुम्ही डायरेक्ट 2x पुढे घेतलं तरी चालण्यासारखं आहे, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि हे 3/2 येऊन log of x² + 5 upon √2x³ - 4 होईल. पण इथं 4² = 16 होईल आणि ब्रॅकेट रेज टू x, पुन्हा त्याला पाठीमागचा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला मी यूज केला इथला. तर या स्टेप मध्ये काय होईल, याचं x पुढे येईल आणि log of 16 होईल. आणि याच्यासाठी पुन्हा मला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल, log of m/n = log m - log n. म्हणजे m आपल्यासाठी न्यूमरेटर असेल, log of न्यूमरेटर मायनस log of डिनॉमिनेटर होईल आणि हे 3/2 कॉन्स्टंट. पुन्हा हे इथून इथं जो प्रिवियस फॉर्म्युला होता तो वापरलाय आणि हे 3/2 इंटू हे टर्म अशा प्रकारे होईल. आणि ही जे रूटची टर्म आहे ते ब्रॅकेट रेज टू मी काय लिहू शकतोय, 1/2. आणि पुन्हा जर मी हाच फॉर्म्युला यूज केला तर तो फॉर्म्युला यूज करून काय होईल, 1/2 पुढे येईल आणि log of 2x³ - 4 होईल. तर नेक्स्ट स्टेपला मी 3/2 न आत मल्टिप्लाय करतोय, ही टर्म आयाची कॅरी फॉरवर्ड होते. तर 3/2 इंटू लॉग ची टर्म 3/2 इंटू -1/2 काय होईल, -3/4 इंटू ही टर्म होईल. ही आपलं असेल y. तर याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x घेतलं तर dy/dx = राईट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह. पण राईट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह घेताना या कॉन्स्टंट टर्म बाहेर येतील आणि पुन्हा काय होतील, ज्या व्हेरिएबल टर्म आहे त्याचंच डिफरन्शिएशन होऊन जाईल. तर याचं डेरिव्हेटिव्ह घेताना log 16 कॉन्स्टंट आहे, आउटसाइडला येऊन x चं डेरिव्हेटिव्ह हे 3/2 आउटसाइडला येईल, याचं फक्त डेरिव्हेटिव्ह होईल -3/4 कॉन्स्टंट आउटसाइडला येईल आणि log of 2x³ - 4 चं डेरिव्हेटिव्ह होईल. पण log x चं डेरिव्हेटिव्ह काय होतं, 1 होतं. आणि हे d/dx ऑफ log of x² + 5 साठी log of f of x = 1/f of x. हे आपल्यासाठी f of x मानूया थोडा वेळ, 1/f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x होईल. तर या फंक्शन साठी पुन्हा log of f of x = 1/f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x असाच फॉर्म्युला तयार होईल. तर हे काय केलं, इथं 2x³ - 4 होतं, त्यामधलं काय केलंय, log चा रूल यूज करताना 1/2x³ - 4 आहे, त्यामधलं 2 कॉमन काढून इथं 2 लिहिलेलं आहे. पुन्हा x चं डेरिव्हेटिव्ह 1 झालंय म्हणजे हे log 16 इंटू 1 हे log 16 होईल. याचं काय होणार आहे, 3/2 इंटू ही टर्म आहे अशी आणि x² + 5 चा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, 2x. पुन्हा हे काय होणार आहे, 3/8 होईल, -3/8 होईल अपॉन
पुन्हा इथं काय करावं लागेल, ही टर्म नाही येणार, एक्स स्क्वेअर मायनस 2 होईल आणि याचं डेरिव्हेटिव्ह 6x स्क्वेअर होईल. पुन्हा इथं सिंप्लिफाय केलं तर 18/8 हे 9/4 होईल, पण इथं आपण 2 कॉमन घेतलंय त्यामुळे इथं काय होणार आहे, x स्क्वेअर अपॉन x क्यूब मायनस 2 होऊन जाईल आणि बाकीच्या ह्या टर्म आहेत 2 ला 2 इथं कॅन्सल होईल आणि 3x अपॉन x स्क्वेअर प्लस 5 होईल आणि इथं log ऑफ 16 होईल. नेक्स्ट log of e raised to x square into 5 minus 4x raised to 3/2 upon cube root of 7 minus 6x आहे. हे सॉल्व्ह करताना डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x आपण y इक्वल टू दिलेलं फंक्शन मानूया आणि हे log m अपॉन n फॉर्म मध्ये आहे आणि log ऑफ m अपॉन n हे log m मायनस log n होतं, म्हणजे log ऑफ न्यूमरेटर होईल मायनस log ऑफ डिनॉमिनेटर होईल. पण इथं जर बघितलं तर पुन्हा काय होतंय, log ऑफ m इंटू n चा फॉर्म्युला वापरावा लागेल, म्हणजे log ऑफ e रेज टू x स्क्वेअर प्लस log ऑफ ही टर्म होईल आणि मायनस ऑफ एक क्यूब रूट आहे तिथं काय करतोय 7 मायनस 6x रेज टू 1/3 करतोय. आता या तिन्ही ठिकाणी कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल, log ऑफ m रेज टू n चा फॉर्म्युला log ऑफ m रेज टू n इक्वल टू n इंटू log ऑफ m हा फॉर्म्युला यूज करावा लागेल आणि जर तो फॉर्म्युला यूज केला तर x स्क्वेअर इंटू log e 3/2 इंटू log ऑफ 5 मायनस 4x 1/3 इंटू log ऑफ 7 मायनस 6x हे नेक्स्ट स्टेपला होईल. आणि पुन्हा जर आपण log e ची व्हॅल्यू जनरली 1 असते ती पुट केली तर x स्क्वेअर इंटू 1 हे x स्क्वेअर राहील आणि ह्या दोन्ही टर्म काय करतोय मी आहे असं कॅरी फॉरवर्ड करतोय, हे आपलं y असेल. तर याचा डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x घेतलं तर y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx होईल आणि dy/dx ऑफ ही जी राइट हँड साइड आहे त्याचं, पण इथं प्लस मायनस असल्यामुळे काय होईल, सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह या टर्म्स होतील. तर हे सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे ते आउटसाइडला घेऊन डेरिव्हेटिव्ह घेतले, पण x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह हे 2x होतं. आता इथं log ऑफ f ऑफ x इज इक्वल टू 1 अपॉन f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करावा लागेल आणि d/dx ऑफ इथं आपल्यासाठी थोडा वेळ हे f ऑफ x असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह काय होईल 1 अपॉन f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. तर नेक्स्ट स्टेपला हे बाकीच्या टर्म आहेच्या कॅरी फॉरवर्ड होत आहेत, पण 5 मायनस 4x चं डेरिव्हेटिव्ह हे -4 होईल आणि याचं डेरिव्हेटिव्ह हे -6 होईल आणि त्याप्रमाणे सिंप्लिफाय जर केलं मी तर हे होईल 2x प्लस 3/2 इंटू 1 अपॉन 5 मायनस 4x इंटू -4 मायनस 1/7 इंटू 1 अपॉन 7 मायनस 6x इंटू -6 होईल. तर हे सिंप्लिफाय करायचंय, 2x आहे असं इथल्या 2 ला हे 2 जाईल पण -2 इंटू 3 काय होईल -6 होईल हे डिनॉमिनेटरला आणि इथल्या मायनस मायनस प्लस होतंय 6 आणि 3 आहे ते 2 कॅन्सल होऊन न्यूमरेटरला 2 राहील आणि 7 मायनस 6x हे याचं सोल्युशन होऊन जाईल. तर नेक्स्ट पुन्हा log ऑफ a रेज टू cos x अपॉन x स्क्वेअर मायनस 3 रेज टू 3 इंटू log x आहे. याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x घेताना याला थोडा वेळ आपण y मानूया आणि येतो कोणता रूल, लॉगॅरिथमचा रूल यूज करावा लागेल, log ऑफ m अपॉन n म्हणजे तेच काय होईल log m मायनस log n होईल. म्हणजे याचं सिंप्लिफाय जर केलं तर log ऑफ m मायनस log ऑफ n होईल. पुन्हा याच्यासाठी मला कोणता रूल यूज करावा लागेल, log ऑफ m रेज टू n इज इक्वल टू n log ऑफ m. तर हे n चं काम करतंय म्हणजे ते cos x इंटू log a होईल आणि इथं काय करावं लागेल log ऑफ m इंटू n इक्वल टू log m प्लस log ऑफ n होईल. पण हे दोघांसाठी कॉमन काय असेल, इथं हे जे मायनस साइन आहे ते असेल. ही टर्म आहे शी कॅरी फॉरवर्ड होते, या मायनसने आत मल्टिप्लाय करूया पण तोपर्यंत log ऑफ m रेज टू n चं काय होईल n log m होईल
आणि हे काय टर्म आहे अशीच होईल, तर ही आहे अशी ठेवली, मायनस पण आहे असं ठेवलंय आणि नेक्स्ट स्टेपला काय करूया आपण मायनस ना आत मल्टिप्लाय करून ही टर्म मायनस होईल आणि ही पण टर्म काय होईल मायनस होईल. तर हे सिंपल फॉर्म मध्ये आलं, हे दिलेलं फंक्शन होतं ते. आता याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचंय x घ्यायचंय. तर याचं डिफरन्शिएशन घेताना हे y इक्वल टू y आहे ते y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx होईल आणि याचं डेरिव्हेटिव्ह घेताना या प्रत्येक टर्मचं काय करावं लागेल मायनस साइन असल्यामुळं प्लस मायनस असल्यामुळं डिफरन्शिएशन सेपरेट घ्यावं लागेल. पण त्याच्यामध्ये पुन्हा हे कॉन्स्टंट्स आहेत, हे कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेऊन जे व्हेरिएबल टर्म आहे त्याचंच डिफरन्शिएशन घेतोय. ही तुमची राईट हँड साइड, याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेताना log a बाहेर येईल, याचं डेरिव्हेटिव्ह घेताना -3 बाहेर आणि हे मायनस साइन आउटसाइडला जाऊन log x चं डेरिव्हेटिव्ह होईल. पण इथं d by dx of cos x काय होतं -sin x होतं आणि इथं log of f of x चं डेरिव्हेटिव्ह 1 upon f of x into डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. इथं पुन्हा इथं काय होणार आहे, हा आपल्यासाठी f of x असेल थोडा वेळ, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह 1 upon f of x into डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x हा फॉर्म्युला होईल आणि याचं सिंप्लिफाय जर केलं तर हे -log a into sin x होईल आणि याचं डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे x स्क्वेअर चं 2x आणि हे बाकीच्या कॅरी फॉरवर्ड आहे असं log x चं डेरिव्हेटिव्ह 1/2 आणि ही टर्म 1 upon log आहे. आता नेक्स्ट स्टेपला हे आहे अशी कॅरी फॉरवर्ड होते, पण 2x into -3 काय होईल -6x आणि ही टर्म आणि तसंच इथं काय होईल 1 upon x into log x आणि हे आपलं काय होणार आहे सोल्युशन होणार आहे. बघूया आता नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे ते. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x y इक्वल टू 25 raised to log of sec x to the base 5 आणि -16 raised to log of tan x to the base 4 आहे. तर या टाइपचं आपण सॉल्व्ह केलेलं एक्झाम्पल टेक्स्ट बुक मधलं बघितलं होतं, त्यावेळेस 3 आणि 9 आणि 4 होतं, आता इथं 25 आणि 16 आहे. बघूया, तर याला y मानूया. तर हे 25 हे 5 स्क्वेअर लिहिता येईल, बाकीचं आहे असं घेतोय आणि 16 हे 4 स्क्वेअर लिहिता येईल. पण पुन्हा मी जर हा रूल यूज केला a raised to m ब्रॅकेट raised to n इक्वल टू a raised to mn, तर हेच काय होईल 5 raised to 2 log of sec x to the base 5 आणि हे काय होईल 4 raised to 2 log of tan x to the base 4 होईल. पण पुन्हा मी हा m log a इक्वल टू log of a raised to m हा फॉर्म्युला यूज केला, तर हे 2 काय होईल पॉवर मध्ये जाईल, तसंच हे 2 पण काय होईल पॉवर मध्ये जाईल. पण पुन्हा माझ्यासाठी हा एक फॉर्म्युला आहे m raised to log a to the base m असेल, म्हणजे बेस m आणि log चा पण बेस m असेल, तर हे काय होईल कॅन्सल होईल आणि a फक्त राहील. त्याप्रमाणे काय होणार आहे याचं 5 raised to log to the base 5 of sec square x sec x raised to 2 आहे, हे फक्त sec x raised to 2 राहील आणि इथं पण त्याप्रमाणेच tan x raised to 2, पण हे sec square minus tan square होईल आणि त्याची व्हॅल्यू 1, म्हणजेच y इक्वल टू काय मिळते आपल्याला 1 आणि त्याचं जर डिफरन्शिएशन घेतलं तर त्याचं डिफरन्शिएशन मिळून जाईल आपल्याला 1 चं डेरिव्हेटिव्ह 0.